मंडळी, ताजे, हिरवेगार, लुसलुशीत आणि रसरशीत अशी ही नागवेलीची वेल आणि त्याची पानं पाहता क्षणी कसं मन मात्र प्रसन्न होत असतं. या वेलीचं मी 15 दिवसापूर्वीच रिपोर्टिंग केलेलं होतं आणि त्या रिगार्डिंगचा देखील मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर केलेला होता. पण मात्र आता ही जी काही वेल आहे ती तर मात्र अशक्त दिसायला लागलेली आहे. पानं देखील मरगळली आहेत. 15 दिवसापूर्वी रिपॉटिंग केलं आणि आज मात्र झाड हे अशक्त दिसतंय. काळजी करू नका, आजच्या व्हिडिओमध्ये मी अगदी स्टेप बाय स्टेप या किडीचं कारण, लक्षण आणि घरच्या घरी होणारा उपाय देखील सांगणार आहे. सो तुम्ही आता पाहू शकतात की पानं देखील थोडी अशी दुमडायला लागलेली आहेत, कारण की या वेलीवर इन्सेक्ट अटॅक झालेला आहे. सो हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी राजश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते सिंपल गार्डनिंग या आपल्या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये. मंडळी, आज आपण पाहणार आहोत नागवेलवर येणारे व्हाईट माइट्स असो किंवा सकिंग इन्सेक्ट असो, त्यांच्या ज्या काही समस्या असतात आणि रिपॉटिंग नंतर झाड मात्र आपल्याला कसं स्ट्रॉंग करायचं असतं. चला तर मग अधिक वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, तुमच्याकडे असलेल्या झाडांवर जर काही क्वेरीज येत असतील आणि उपाय करून देखील मात्र तो प्रॉब्लेम जर सॉल्व्ह होत नसेल, तर मला मात्र तुम्ही तुमच्या झाडांचा फोटो सहित जी काही समस्या आहे ती माझ्याशी शेअर करू शकतात. त्यासाठी तुम्हाला मला इंस्टाग्रामला फॉलो करावे लागेल. @सिंपल गार्डनिंग मराठी हे आपलं इंस्टाग्राम हँडल आहे. सो त्या ठिकाणी जाऊन मला फॉलो करा आणि तुमचं जी काही प्लांट रिगार्डिंग क्वेरीज आहे ती तुम्ही मला फोटो सहित शेअर करू शकता. सो मंडळी, लास्ट टाइम हा जो उपाय आहे तो देखील मी तुमच्याशी शेअर केलेला होता. सो सर्वात पहिला पार्ट म्हणजे प्रॉब्लेम हा कसा ओळखायचा असतो. या वेलीवर अगदी बारीक असे पांढरे डॉट्स, पानं मात्र थोडीशी फिकट व्हायला लागली. मागच्या भागावर जे काही पांढरे डॉट्स आहेत त्याने मात्र वेलला हलकीशी मरगळ देखील आलेली होती. ह्या दोन गोष्टी आपल्याला सूचित करतात की स्पायडर माइट प्लस थ्राईप सकिंग डॅमेज हे किडे पानातील रस हे शोषत असतात आणि मात्र झाड दिवसेंदिवस कमकुवत होत असतं. सो तुम्ही पाहू शकतात अगदी बारीक असे पांढऱ्या कलरचे डॉट्स वेलीच्या पानाच्या मागच्या बाजूला आणि ज्या ठिकाणी दांडी आहे स्टेम त्यामध्ये देखील हे आहेत. त्यानंतरचा सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे या समस्या काय येत असतात. ही समस्या जास्त करून तेव्हाच येते ज्या वेळेस आपण झाड रिपॉटिंग लगेच केलेलं असतं. झाडं अजून रूट्स मात्र त्यांची कुंडीमध्ये सेट करत असतात किंवा अचानक हवा बदलली असेल तर मात्र अशा प्रकारचा प्रॉब्लेम येत असतो. किंवा जास्त कोरडी हवा किंवा डायरेक्ट उकाडा किंवा पाण्याचा चढ उतार. नागवेल हे पान अतिशय नाजूक असलेलं झाड रिपॉटिंग नंतर 10 ते 15 दिवस मात्र असे इन्सेक्ट यावर पटकन येतात, कारण झाड हे ऑलरेडी वीक असतं, स्ट्रेसमध्ये असतं. सो अशामुळे या सर्व समस्या या वेलीवर येत असतात. सो आता पार्ट नंबर 3 की माझ्या वेलीला नेमका प्रॉब्लेम काय झालेला. किडे इतके लहान असतात की ती मात्र आपल्या डोळ्यांना दिसत नाही, पण त्या पानांवर लाखोंच्या संख्येमध्ये त्या असतात आणि छोट्या छोट्या सुईसारख्या छिद्रांचा प्रेशर मात्र त्या पानांवर आपल्याला दिसून येत असतो. चला तर मग मंडळी, या ठिकाणी आपण समस्या तर शोधून काढलेली आहे. आता मात्र त्यावर आपल्याला उपाय देखील करून घ्यायचा आहे. सगळ्यात आधी संपूर्ण वेलीला पाण्याचा आपल्याला स्प्रे करून घ्यायचा आहे. पानांच्या मागून व्यवस्थित प्रकारे वेल धुवून घ्यायची आहे. त्याने 50% किडे तर पहिल्या धुण्यातच मात्र निघून जात असतात. सो या ठिकाणी हा स्प्रे जो आहे तो आपल्याला प्लेन वॉटरने करून घ्यायचा आहे. यानंतर वळूया ते म्हणजे सेकंड स्टेपकडे. या ठिकाणी आपण घरगुती स्प्रे तयार करून घेणार आहे जो अतिशय 100% सेफ आहे. मी या ठिकाणी अँटी फंगल, अँटी माइट असे दोन्ही काम करणारा स्प्रे तयार करत आहे. त्यासाठी आपल्याला जे काही मुख्य घटक लागणार आहेत ना ते पाहूया. मंडळी, जो काही घरगुती स्प्रे तयार करणार आहे तो अगदी निशुल्क आणि आपल्या किचनमध्ये अवेलेबल असलेल्या वस्तूंपासून तयार करणार आहोत. यासाठी मुख्य घटक म्हणजे लवंग, जे की आपल्याला 5 ते 6 हवे आहेत.
लवंग सर्वात स्ट्रॉंगेस्ट असं इन्सेक्टिसाइड, फ्लॅवोनाइड्स आणि अँटीऑक्सिडंट आहे. लवंगाचा फायदा म्हणजे पानांवर असलेले जे काही माइट्स आहे, थ्राइप्स आहे आणि फंगस स्पोर जे आहे ते इन्स्टंट कमी करण्याचं काम लवंग करत असतं. पानांना नॅचरल प्रोटेक्टिव्ह लेअर देखील देत असतं. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा आपल्याला इन्ग्रेडियंट हवा आहे तो म्हणजेच आलं. जिंजर, ज्यामध्ये न्यूट्रिएंट अँड अँटीपेस्ट व्हॅल्यू देखील आहे. यामध्ये नॅचरल अँटी मायक्रोबायल ऑइल असतं जे पानांवरील बॅक्टेरियल इन्फेक्शन देखील थांबवत असतो. छोटे व्हाईट माइट्स असो, सकिंग इन्सेक्ट असो, यांना पळविण्याचं काम मात्र आलं करत असतं. त्याचप्रमाणे पाने देखील लवकर रिकव्हर याने होत असतात. या दोन घटकांव्यतिरिक्त तिसरा महत्वाचा घटक म्हणजेच ॲलोवेरा जेल, जो न्यूट्रिएंट प्लस त्यामध्ये असलेली हिलिंग प्रॉपर्टीज आहे. त्याचप्रमाणे ॲलोवेरामध्ये सॅलिसायक्लिक ऍसिड, अमायनो ऍसिड, नॅचरल क्लिन्झिंग एजंट देखील आहे. त्याचप्रमाणे पॉलिसॅकेराइड्स देखील आहेत. ॲलोवेराने पानांवर हलकी अशी मॉइश्चरायझिंग लेअर तयार होत असते, म्हणून थ्राइप्स देखील पानांवर कमी बसतात. झाडाला स्ट्रेस रिलीफ मिळत असतो. या ठिकाणी आपल्याला पाणी उकळून घ्यायचे आहे. सो पाणी उकळण्याच्या मेथडने जे काही तेल असतं या घटकांमधलं ते मात्र ऍक्टिव्हेट होत असतं. मंडळी, या ठिकाणी 5-6 लवंग आपल्याला 150 ml पाण्यामध्ये 10 मिनिटासाठी उकळून घ्यायच्या आहेत. उकळल्यानंतर त्यातील ऑइल जे आहे ते मात्र ऍक्टिव्हेट होत असतं. त्यानंतर जे आलं घातलेलं पाणी आहे ते देखील आपल्याला 10 मिनिटासाठी उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये नॉर्मल वॉटर ऍड करायचं आहे. सो अशा प्रकारे 300 ml अशा प्रकारचा हा आपल्याला घरगुती कॉम्बो स्प्रे तयार होत असतो. तयार झालेला हा स्प्रे याला व्यवस्थित प्रकारे थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जी काही आपण उकळण्याची मेथड केलेली होती त्याने या इन्ग्रेडियंट्स मधील जे काही ऑइल आहे ते देखील ऍक्टिव्हेट होत असतं. त्याचप्रमाणे पेस्ट किलिंग जी कॅपॅसिटी असते ती मात्र या स्प्रेची वाढत असते. तसंच स्पोर किलिंग पॉवर देखील या स्प्रेची वाढत असते. तयार झालेला हा कॉम्बो स्प्रे केमिकल पेक्षा स्लो आहे पण मात्र सेफ अँड इफेक्टिव्ह देखील आहे. सो तयार झालेला हा स्प्रे आपल्याला पहिल्या दिवशी झाडावर करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण 5 दिवसाचा कोर्स करून घेणार आहोत. सो यासोबतच आपल्याला मातीवर देखील महत्वाच्या स्टेप करून घ्यायच्या आहेत. सो थोडक्यात मातीत करायच्या 3 मस्ट डू स्टेप ज्या आहेत ना ते पाहूया. त्यातील स्टेप नंबर 1 म्हणजे वरची 1 इंच जी माती आहे ना ती आपल्याला काढून टाकायची आहे. त्यानंतर स्टेप नंबर 2 त्यामध्ये नीम केक पावडर प्लस ट्रायकोडर्मा जर तुमच्याकडे असेल तर मात्र, किंवा ट्रायकोडर्माच्या जागी तुम्ही हळदीचा वापर देखील करू शकतात. सो ट्रायकोडर्मा पावडर आणि नीम मंडळी, या ठिकाणी ट्रायकोडर्मा पावडर प्लस 1 चमचा नीम केक पावडर, दोन्ही पावडर व्यवस्थित प्रकारे आपल्याला मिक्स करून मातीवर स्प्रेड करून घ्यायचे आहेत. ही सेकंड स्टेप फॉलो केल्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची स्टेप म्हणजे 3 दिवस मात्र झाडाला आपल्याला अगदी गरजेनुसार पाणी देणं गरजेचे आहे. म्हणजेच पाण्याचं प्रमाण हे कमी ठेवावं. आता ह्या 3 सर्वात महत्त्वाच्या स्टेप तर आपल्या झालेल्या आहेत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला 5 दिवस हा जो काही स्प्रेचा कोर्स आहे तो करायचा आहे. त्यातील सर्वात पहिला दिवस म्हणजेच हर्बल स्प्रे, जो की आपण लवंग आणि जिंजरचा होता तो केलेला होता. त्यानंतर सेकंड डे नीम स्प्रे आपल्याला करून घ्यायचा आहे. सो या दिवशी देखील मी अगदी 40 ते 50 ml पाणी घेतलेलं होतं आणि त्यामध्ये 5 ते 7 थेंब नीम ऑइल ॲड करून घेतलेलं होतं. त्यानंतर सेकंड डे आपल्याला नीम ऑइल स्प्रे करून घ्यायचा आहे. तिसऱ्या दिवशी मात्र आपल्याला झाडाला रेस्ट द्यायचा आहे. त्यानंतर चौथा दिवस ज्या दिवशी आपल्याला पुन्हा एकदा नीम स्प्रे हा करून घ्यायचा आहे आणि 5व्या दिवशी जो आपण हर्बल स्प्रे केलेला होता फर्स्ट डेला तोच आपल्याला लास्ट डे म्हणजे 5व्या दिवशी करून घ्यायचा आहे. सो मंडळी,
हा कोर्स पूर्ण केल्यावर माइट्स जे आहेत ना ते 90% संपत असतात. हा माझा पर्सनली आलेला आणि खूप चांगला अनुभव देखील आहे. सो तुम्हाला लास्टच्या क्लिपमध्ये दिसेल की नागवेलीवर देखील भरपूर प्रमाणात फरक जाणवलेला होता. मंडळी, नागवेलवर इन्सेक्ट अटॅक ही तर मात्र खूप कॉमन अशी समस्या आहे. पण मात्र आपण योग्य पद्धतीने 5 दिवस जर व्यवस्थित ट्रीटमेंट केली ना तर वेल मात्र अगदी छान, दाट आणि हिरवी देखील होत असते. सो मी सांगितलेल्या प्रत्येक स्टेप जर तुम्ही फॉलो केल्या ना आणि हा स्प्रे देखील जर तुम्ही अल्टरनेट वापरला, माती स्वच्छ ठेवली, तर मात्र आपलं झाड जे आहे ते 100% रिकवर होणारच आहे. आणि हा रिझल्ट मंडळी तुम्ही आत्ता तुमच्या डोळ्यासमोर पाहू शकता. अगदी तिसऱ्या दिवशी माझ्या वेलीवरची पानं हिरवीगार, टवटवीत आणि माईट जी होती ना ती जवळपास 80% देखील कमी झालेली होती. सो मंडळी, अजूनही जर तुमच्या झाडांना हेल्दी टिप्स आणि घरगुती उपाय जर तुम्हाला शिकायचे असतील तर मात्र जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन देखील प्रेस करून घ्या. आणि हो, तुमच्या झाडांमध्येही जर काही समस्या असतील तर मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारा किंवा इंस्टाग्रामला फॉलो करून त्या ठिकाणी फोटोसहित तुम्ही शेअर करू शकता. चला तर मग मंडळी, व्हिडिओला भरभरून लाईक करून त्यासोबत हाईपचं देखील बटन नक्की प्रेस करा आणि कमेंटमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील लिहायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग.